संपूर्ण देशात 88 कोटी मतदार आहेत। या मतदारांचं मतदान ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करून बोगस मतदार शोधण्याची मोहीम केंद्र सरकारने सुरू केली आहे। त्याअंतर्गत 66 कोटी मतदारांचं ओळखपत्र आधार कार्डशी लिंक झालं असून अजूनही 22 कोटी मतदारांचं लिंकिंग शिल्लक आहे। त्यामुळे आता घर टू घर सर्वे करून मतदार ओळखपत्राचं आधार लिंकिंग करण्याची मोहीम सुरू करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलाय। या योजनेमुळे दुबार मतदार आणि बोगस मतदार समोर येतील आणि मतदार यादी बिनचूक बनेल अशी आशा आहे। मतदान प्रक्रियेमध्ये अचूकता यावी आणि मतदार याद्यांमधून दुबार किंवा बोगस मतदार बाहेर व्हावेत या हेतूने मतदारांच्या ओळखपत्रांचं आधार कार्डशी लिंकिंग करण्याची मोहीम केंद्र सरकारने सुरू केली आहे। मात्र अजूनही देशातील 22 कोटी मतदारांचे मतदान ओळखपत्र आधार कार्डशी लिंक झालेलं नाही। त्यामुळे मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी आता निवडणूक आयोगाने विशेष मोहीम आखली आहे। मतदार यादी अपडेट करण्यासाठी आता प्रत्येक मतदार केंद्रनिहाय राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची मदत घेण्यात येईल। त्या आधारे बोगस मतदार ओळखले जातील। मतदार यादी प्रकाशित करण्यापूर्वी राजकीय पक्षांचे आक्षेप आणि हरकती विचारात घेण्यात येतील। स्थानिक मतदार केंद्रासह जिल्हा, राज्य आणि केंद्र स्तरावर छाननी झाल्यानंतरच अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात येईल। तसंच मतदान केंद्र अधिकारी आणि एजंट यांच्या प्रशिक्षणाबरोबरच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सुद्धा निवडणुकीचे नियम आणि प्रक्रियेसंबंधीचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। या वर्षाच्या अखेरपर्यंत मतदान केंद्रावर काम करणाऱ्या 50,000हून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाईल। मतदार यादीत गडबड असल्याच्या अनेक तक्रारी देशभरातून करण्यात आल्या होत्या। त्यात सर्वाधिक तक्रारी महाराष्ट्रातील आहेत। या तक्रारींचं निरसन करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहे। आधार आणि मतदान ओळखपत्र एकमेकांना जोडताना होम टू होम जाऊन मतदारांची खात्री करण्यात येणार आहे। त्यामुळे तरी मतदार याद्या अचूक बनतील अशी अपेक्षा आहे।